बीड जिल्ह्यातील मान्सूनपूर्व झालेल्या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे। बीड तालुक्यातील लिंबाग येथे मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते। मात्र मागील महिन्यात झालेल्या पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाले। अद्याप या पिकांचे पंचनामे झाले नसून या कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। सरकारचे धोरण चुकीचे असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत। कांद्याची 2-1 लाख रुपये खर्च झाला आणि कांदा काही रानात सडलाय, काय आणलाय त्याला कोंब फुटायला लागले आणि ह्याला भाव कुठे तो चांगल्या कांद्याला भाव तुम्ही 18, 19 आणि 15 म्हणतात आणि ह्या कांद्याला तर आता भाव नाही, काहीच नाही। त्या कांद्याची काय परिस्थिती पंचनामा करायला कोणी आले होते? पंचनामा करायला कोणी तलाठी आला नाही, काय नाही रानात पाणी रान सध्या पडू नये ते अजून नीट करायला हे नाही, वापशी नाही, पाणी साचले रानामध्ये। काय नेमकी तुमची मागणी काय नेमकी? काय शासनाचं धोरण चुकीचं आहे खरं तर। शासनाने हे 25च्या पुढेच भाव पाहिजे कांद्याला, 25, 30 देते 10, 11, 12 सध्या आणि आता तर काय 7 आणि 8च म्हणायला लागले ते माझ्या कांद्याला। तर व्यापाऱ्याला आनंद दाखविलं ती 7 आणि 8च म्हणायला लागले ते आणि सगळं तोट्यातच आहे। जवळजवळ 2 लाख रुपये तोटा झाला आहे आणि ह्याचे 20,000 बी घडतात का नाही काय सांगता येत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।